रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तूप कसं बनवायचं याबद्दलची परिपूर्ण माहिती पाहणार आहोत। अगदी साई साठवण्यापासून तूप बनवण्यापर्यंत अगदी योग्य विधी आज मी तुम्हाला सांगणार आहे। बरेच जण काय करतात, साईवर साईड अशी महिनाभर साठवली जाते आणि त्या साईचं फ्रीजमधून काढून तूप बनवलं जातं, परंतु ते आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं। त्यासाठी त्याचं विरजण लावून योग्य त्या पद्धतीने अगदी चुटकीसरशी ही साईपासून आपण तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत। याशिवाय आपण तूप बनवल्यानंतर तुपामध्ये बरीचशी पातेल्यामध्ये घाण राहते आणि त्यामुळे आपलं बरंचसं तूप हे वेस्ट होतं, आपले साईपासून संपूर्ण तूप निघत नाही। तर इथे बघा, आपण पूर्णपणे साईपासून लोण्यापासून पूर्ण तूप बनवलेलं आहे। आपल्या पातेल्यामध्ये काहीच घाण राहिलेली नाही किंवा पातेलंही जास्त प्रमाणात खराब झालेलं नाही। तर अशीच योग्य पद्धतीने तूप बनवण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून मला सपोर्ट करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी एक लिटर दुधाची आठवडाभर साई साठवलेली आहे। तर एक छोटासा डबा भरून ही साई झालेली आहे। तर ही साई मी रोज काढून फ्रीजमध्ये साठवत होती। हे साईमध्ये विरजण वगैरे टाकली नाही, रोज जेवढी साई निघते ती एकावर एक अशा आठवडाभर साठवून घेतलेली आहे। त्यानंतर हा डबा आपण फ्रीजमधून बाहेर काढायचा आणि ही साई एका पातेल्यामध्ये आपण घालून घ्यायची। डब्याला सगळी चिटकलेली साई आपण पूर्णपणे काढून घेतलेली आहे। आता ही जी पातेल आहे ते आपण आपल्या गॅसवरती ठेवायचं आहे, परंतु बघा गॅसची फ्लेम अगदी लो आपल्याला ठेवायची आहे। त्यावरती ही साई आपण फेटून घेणार आहोत, म्हणजे पातळ करून घेणार आहोत। अगदी कोमट अशी ही साई करायची, जास्त गरम करू नका। जास्त गरम केलं तर ही खराब होण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण जलद गतीने हलवायचं आहे। हलवून आपण ही साई पातळ करायची, अगदी कोमट होईल इतपत आपल्याला ही साई गरम करून घ्यायची आहे। तर इथे बघा, आपली साई पूर्णपणे पातळ झालेली आहे। तर अगदी 5 मिनिटात ही साई पातळ होते, जास्त गरमही झालेलं नाही। आपलं बोट पुढेल इतपत ही साई कोमट आहे। आता त्यामध्ये विरजण घालून घेऊया। विरजण घालण्यासाठी 2 चमचे इथे मी दही घेतलेलं आहे। तर आपला खायचा चमचा असतो त्या चमच्याच्या मापाने 2 चमचे दही घेतले। हे वाटीमध्ये व्यवस्थित फेटून घेऊया। बघा, दही छान फेटल्यानंतर हे दही आपण या साईमध्ये घालणार आहोत। विरजण लावल्याशिवाय जे लोणी काढलं जातं साईचं डायरेक्ट फ्रीजमधून काढून, तर ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं। त्यासाठी आपण अशा पद्धतीने साईचं व्यवस्थित विरजण लावायचं आणि योग्य त्या पद्धतीने याचं लोणी काढायचं। यामुळे तूप ही जास्त प्रमाणात निघलं जातं आणि जास्त पातेल्यामध्ये जे खाली घाण राहते तर ती घाण देखील राहिली जात नाही। तर बघा, विरजण घातल्यानंतर आपण त्याच वाटीमध्ये थोडी साई घालून कालवून घेतलेलं आहे। त्यानंतर हे विरजण व्यवस्थित हलवून घेतलं। झाकण लावून आपण 8 ते 10 तासासाठी किंवा रात्रभर ही साई अशीच ठेवून द्यायची। तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, याचं दही लागलेलं आहे। तर बघा, किती घट्टसर असं दही लागलेलं आहे। तर आता ही साई आपण 1 तास ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण याचं लोणी काढून घेणार आहोत। तर सकाळी जेव्हा दही लागलेलं असेल तर त्यानंतर तुम्हाला ही साईचं पातेलं फ्रीजमध्ये ठेवून गार करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच याचं लोणी काढायला घ्यायचं, म्हणजे अगदी झटपट याचं लोणी निघतं, आपल्याला जास्त कष्ट करावं लागत नाही। त्यासाठी फ्रीजमधून 1-2 तास आपण ही साई थंड करून घेतलेले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये यातली अर्धी साई मी घालून घेतलेले। अगदी मिक्सरची 2 भांडीच होत आहेत, पण भरपूर तूप निघते। अर्धा लिटरपेक्षाही जास्त तूप निघालेलं आहे अगदी छोट्याशा डब्यामधून। तर बघा, एकदा चालू बंद करत हा मिक्सर आपण फिरवून घ्यायचा आहे। तर अगदी मी 2 सेकंद मिक्सर फिरवलेला आहे। तर ही साई अशा प्रकारे फुटलेली आहे। यानंतर पाणी घालून घेऊया। तर पाणी जर उन्हाळ्याने जास्त जर गरम असेल तुमचं तर त्यामध्ये आईस क्यूब घालून तुम्ही पाणी थंड करून घेऊ शकता किंवा थंड पाणी माठातलं वगैरे वापरू शकता। इथे मी नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी वापरलेलं आहे। तर असं चालू बंद करत आपल्याला 1-2 मिनिटसुद्धा हे हलवावं लागत नाही। 2 मिनिटानंतर या साईचा गोळा तयार होतो मिक्सरमध्येच। तर बघा, आता इथे मी 2 मिनिटच हलवून घेतलेलं आहे। तर आपलं तूप जी लोणी आहे ती लोणी वेगळं ताक वेगळं झालेलं आहे। तर आता आपण हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। जाड बुड्याच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा तूप कढवू तर ते खालून करपलं जात नाही किंवा पातेलंही जास्त खराब होत नाही। तर दुसरं मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेली साई घालून अशाच पद्धतीने मी हे साई हलवून घेतलेली आहे। तर बघा, अगदी सहज याचा गोळा साईडला होतोय, आपण काहीही केलं नाही। तर अशा
प्रकारे लोणी काढलं तर लोणी जास्त प्रमाणामध्ये निघतं आणि हे जे ताक आहे हे ताकसुद्धा तुम्ही वापरू शकता, आंबट नाही किंवा आपण एकच दिवस ही साय विरजण लावलेली आहे त्यामुळे हे ताकाची तुम्ही कढी वगैरे करून पिऊ शकता किंवा इतर साहित्यामध्ये इतर पदार्थामध्ये हे ताक वापरू शकता। तर बघा इथे लोण्याचा गोळा आपण काढून त्यातलं ताक हे सेपरेट करून घेतलेलं आहे। आता हा लोण्याचा गोळा आपल्याला 3 ते 4 वेळा व्यवस्थित कुस्करून व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे लोणी जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित धुवून घ्या। बरेच जण काय करतात हे लोणी व्यवस्थित धुत नाही, त्यामुळे त्या जे काही आपलं तूप बनतं त्या तुपामध्ये पातेल्यामध्ये जास्त प्रकारात घाण राहते आणि हे जे तूप आहे ते ऋतू बदलल्यानंतर हे तूप देखील खराब होतं, मध्ये वास येतो किंवा काही कालांतरानंतर तुपामध्ये पाणी झाल्यासारखं होतं, पाणी वेगळं आणि तूप वेगळं असं देखील होतं। तर हे तूप लवकर खराब होऊ नये म्हणून आपण लोणी हे जास्तीत जास्त वेळा व्यवस्थित पूर्ण पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचे। तर बघा किती स्वच्छ पाणी निघेपर्यंत मी हे लोणी धुवून घेतलेलं आहे। असं पूर्ण पांढरं शुभ्र पाणी निघालं पाहिजे तोपर्यंत हे लोणी धुवून घ्यायचं। त्यानंतर हा लोण्याचा गोळा आपण गॅसवरती ठेवलेला आहे कडवण्यासाठी। तर आता तूप कडवायला सुरुवात करूया। अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही लोणी जर धुवून घेतलं तर तूप ही लवकर कडलं जातं। जर आपण व्यवस्थित तूप धुवून घेतलं नाही, लोणी धुवून घेतलं नाही तर तूप कढायला देखील वेळ लागतो आणि ते तूप लवकर खराब होतं, त्याचा लवकर वास येतो। त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला तूप बनवताना योग्य ती काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित विरजण लावायचं, साय थंड करून घ्यायची, अगदी 5 मिनिटात त्याचं लोणी निघतं। त्यानंतर जेव्हा कधी आपण हे लोणी धुवू तेव्हा 2-3 वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे तूप चांगलं कडेल आणि ते खराब होणार नाही। इथे आपलं लोणी हे कडलेलं आहे। एक 15 ते 20 मिनिटाच्या आत हे लोणी कडून झालेलं आहे। यानंतर यामध्ये धुतलेली तुळशीची पाने घालायची। ही धुतलेली तुळशीची पाने तडतडल्यानंतर आपलं तूप काढण्यासाठी तयार आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही तूप बनवलं तर ते आरोग्यासाठी देखील अतिशय उत्तम राहील। आता हे तूप आपण गाळून घेऊया। तर ज्या मापाने आपण साय घेतलेली होती तर तेवढंच तूप आपलं निघालेलं आहे, म्हणजे थोडीसुद्धा साय वेस्ट होत नाही किंवा भरपूर प्रमाणात म्हणजे थोड्या साईपासून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तूप निघलं जातं। तर बघा किती छान असं हे तूप निघालेलं आहे। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने योग्य पद्धती वापरून तूप आपण बनवलेलं आहे। हे तूप बऱ्याच काळापर्यंत खराब होत नाही, याचा वास येत नाही आणि आरोग्यासाठी हे अतिउत्तम आहे। आणि पातेलं देखील बघा, पातेल्याला अजिबात कुठं साय आपली किंवा लोणी आपलं वेस्ट झालेलं नाही, पातेलं खराब झालेलं नाही। हे पातेलं तुम्ही गरम पाण्याने धुवू शकता। एक 5 ते 10 मिनिटं भिजत घालायचं, त्यानंतर गरम पाण्याने धुवायचं, अगदी सहज निघतं। काही वेळानंतर थंड झाल्यानंतर हे तूप असं दिसतं। तर बघा आज या व्हिडिओतून बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा।